रामाचं मंदिरही गळायला लागलं. खरं नाही ना, मग खोटंच असेल ते. हे नवे पाहुणे येऊन बसलेले, हे कोपऱ्यात आणि हे इकडं. त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले, परत गेलेले आहेत. देवेंद्रजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्ष फोडण्याशिवाय दुसरा काही उद्योग महाराष्ट्रात झाला नाही. आमचं राज्य. नमस्कार. अखेर काल विधान भवनात जयंत पाटलांनी सर्व नेत्यांना हसून एकदम 5व्या क्रमांकाला अक्षरशः पोट दुखवलंय. तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांना जयंत पाटलांनी फार झोडपून काढलंय आणि इतर बाकीच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता तुम्हीच बघा. ती संविधान बदलण्याची इच्छा का झाली? कोणत्या तरतुदी संविधानातल्या अशा आहेत की यांना मानवत नाहीत किंवा अडचणीच्या होतात आणि त्यामुळं हे कधीतरी स्पष्ट होणं आवश्यक आहे. अध्यक्ष, दावसला काही मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय काही गेलेले होते. जयंतराव, विषयाच्या बाहेर जाऊ नका. विषयाच्या आतच आहे, पण दावसचा उल्लेख केला. विषयाच्या बाहेर जातं मगासपासून. तुम्ही राज्यपालांच्या भाषणावरती या. अध्यक्ष महोदय, मी चौकशी करतोय त्या दोघातलं कोण गेलं. आता हे विषय दावोसला गेले मुख्यमंत्री, तर ते खरं आहे गेले होते. त्यांच्याबरोबर कोण गेलेलं हे माहित नव्हतं म्हणून चौकशी मी केली. उदय सामंत लय हुशार आहे, ते कसेही खाऊन जातील. आज अध्यक्ष महोदय तुमचा मूड दिसत नाही. काही चुकलंय का आमचं? महाराष्ट्रावरच बोलतो मी. अध्यक्ष महोदय, सर, यांचा जनाधार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला. कुठेही राम यांच्या बरोबर राहिला नाही. राम आमच्या बरोबर आहे खरंच नाहीये. राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला, पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही याचा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो. पण काय रामचं मंदिर जिथे आहे तिथंही पराभव झाला. तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी. मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय, अयोध्येला बघा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, किती रामाला सोडला बघा. फैजाबाद मध्ये आहे, पण आम्ही अयोध्या म्हणतोय, तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव, माझी विनंती आहे विषयावरती. अयोध्येचा द्वेष का, इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? अध्यक्ष महोदय, जौन से गई वो हौद से नहीं आती, तसं हौद काल उघडा केलेला आहे. बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, ज्यांचं आयुष्यच सरकारचं 2.5 महिन्याचं आहे उरलेल्या काळात, त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही. आणि मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत, आमचे सागरजी आहेत. अध्यक्ष महोदय, ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं, ही निष्ठावंत माणसं. यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं. नाही, ते थोडी भाजपचे आहेत. तुम्ही तिघ भाजपचे. तुम्ही एवढ्या निष्ठेने भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, मेहरबानी करा. शेवटचा मुद्दा, अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही, एवढंच सांगतो. बोलायचंच नाही तिथं. ती जागा न बोलण्यासाठी मी ज्या काही गोष्टी सांगेन ना, तर तुम्ही म्हणाल कोणतं तुम्ही जे निर्णय घेतले ते योग्य घेतलं म्हणून. हे सांगतो. खाजगी चर्चा झाली ना, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर म्हणून जास्त काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या परिस्थितीची, वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का? मी ह्या तिघांवर बोलतोय. हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी, लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत. हे कोपऱ्यात आणि हे इकडं. त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले, परत गेलेले आहेत.
त्यामुळे हे तर सगळे जयंत अध्यक्ष पाटलांच्या महोदय, ही प्रतिक्रियेवर जी तुम्हाला काय खंत आहे वाटतं ते महाराष्ट्रातल्या comment box मध्ये लिहायला भारतीय विसरू जनता नका. आणि पक्षाच्या असेच नवीन निष्ठावंत व्हिडिओ पाहण्यासाठी कार्यकर्ते आपल्या सन्माननीय मराठी सदस्य त्याच्यामुळे YouTube लोकसभेची channel ला परिस्थिती सुनील अशी प्रभू झाली आहे असेल, आणि तर लगेच विधानसभेची subscribe यांचा करा पराभव आणि होईल व्हिडिओ जर आणि आवडला असेल तर भारतीय जनता जास्तीत पक्ष जास्त खरा share जो आहे करा. तो शिल्लक धन्यवाद. राहील अशी माझी अपेक्षा सन्माननीय आहे. धन्यवाद. सदस्य सुनील